काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव तालुक्यात चक्रीवादळ आणि मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला। या परिसरात आलेल्या 3 तास सतत 3 तास हे वादळ होतं आणि त्यामुळे या परिसरातील केळीची अवस्था ही झालेली आहे। अक्षरशः केळीच्या बागा या झोपलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। केळी असू देत, संत्रा असू देत, मोठी मोठी झाडं उन्मळून पडलीत, रस्ते सुद्धा बंद झाले होते आणि केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात या परिसरात नुकसान झालेलं आहे। 3 ते 4 एकर केळीच्या बागा या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेला आहे। खरं तर रब्बी हंगामातील खरीप हंगामातील पिकांनी साथ दिली नाही आणि त्यानंतर या परिसरात आता केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। केळीचे घड अक्षरशः हे जमिनीला टेकलेले आहेत आणि लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे। खरं तर या परिसरातील शेती केळी आहे ती इराणला निर्यात होते आणि आपल्यासोबत हे शेतकरी आहेत। किती नुकसान झाले दादा तुमचं? हे 3 एकराचं क्षेत्रफळ आहे। गेल्या हंगामात तूर, सोयाबीन हे पीक म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे हाताशी आलं नाही, यामुळे आम्ही केळी हे पीक लागवडीचं ठरवलं। परंतु काल संध्याकाळी जे वातावरणात बदल झाला आणि चक्रीवादळ झालं, या चक्रीवादळामुळे 3 एकराचा बागमध्ये आज एकही झाड उभं नाही आहे। काल या बागेचा सौदा झाला होता, इराणसाठी एक्सपोर्टसाठी हा माल जाणार होता, परंतु आज व्यापारी फोनही उचलायला तयार नाही आहेत, कारण की आज एकही झाड या क्षेत्रातलं उभं परिस्थितीत नसल्यामुळे व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडे आमच्याकडे पाठ फिरवली आहे। या नैसर्गिक आपत्तीत आमच्या ज्या भावना आहेत आम्ही ह्या शब्दात व्यक्तच करू शकत नाही साहेब। तरी किती नुकसान झालं? यामध्ये म्हणजे आमचे या मोल हे शब्दात व्यक्तच केला जाणार नाही साहेब। 2.5-3 लाख रुपये खर्च आहे फक्त या पिकाचा। आतापर्यंत गेले 3 पिकं घेतले गेले नाही आहेत, म्हणजे जवळचे पैसे आतापर्यंत पिकाला लागवड याचा जर हे केला तर म्हणजे आमच्यासाठी आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही। शासनाने जर आमच्याकडे मदत किंवा कोणतंही लक्ष जर दिलं नाही शेतकऱ्याकडे तर आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही। तर नक्कीच आपण बघू शकतोय की हा शेतकरी भावनासुद्धा व्यक्त करू शकत नाही, हे त्याच्या डोळ्यात अश्रू आहे। आणि काल झालेल्या या सायंकाळच्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव तालुक्यात शेतकऱ्यांचं केळीचं, संत्र्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। आता सरकारने तात्काळ याचे पंचनामे करून आम्हाला मदत करावी अशी मागणीसुद्धा आता शेतकरी करत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा।